मेरे हौसलों पर शक न कर ऐ मेरे दोस्त, मेरे हौसलों पर शक न कर ऐ मेरे दोस्त, यकीन मान मेरे फैसले बड़े लाजवाब होते, मेरे फैसले बड़े लाजवाब होते हैं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आर्टिकल हा टॉपिक क्लिअर करणार आहे. पेपर कोणताही असो, 2 ते 3 प्रश्न तुम्हाला याच्यावर पाहायला मिळतात. अतिशय शॉर्ट ट्रिक्सनुसार मी तुम्हाला आर्टिकल शिकवणार आहोत. अशा पद्धतीने शिकवणार आहे की तुम्हाला सर्व काही गोष्टी लक्षात राहतील, पॉइंट नोट नाही केले तरी लक्षात राहतील, अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं शिकवणार आहोत. मी तुम्हाला 60 दिवसाचं टार्गेट दिलं होतं की 60 दिवस आपल्याला लेक्चर अपलोड करायचे आहे. काल डेमो लेक्चर मध्ये ही एक गोष्ट मी सांगितली होती. आज आपण पहिलाच लेक्चर आपलं आर्टिकलचं अपलोड करणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला. आर्टिकलचे 2 प्रकार होतात. आर्टिकल म्हणजे होते उपपद आणि आर्टिकलचे 2 प्रकार पडतात. महत्वाचे प्रकार आहे, समजून घ्या. एक आहे इंडेफिनिट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे अनिश्चित आर्टिकल आहे, म्हणजे अनिश्चित उपपद आपण त्याला म्हणत असतो. एक आहे डेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल, ओके. डेफिनेट आणि इंडेफिनेट आर्टिकल. मग इंडेफिनेट आर्टिकलचेही 2 प्रकार पडतात. सर्वप्रथम हे समजून घ्या, इंडेफिनिट आर्टिकल वापरतो कधी, तर सामान्य नाम एकवचनी असल्यास आपण आर्टिकल ए किंवा एन वापरत असतो. पहा आता इंडेफिनिट आर्टिकल मध्ये काय येतात, ए किंवा एन. याचे 2 प्रकार पडतात. स्ट्रक्चर एकदा कळालं की तुमचं इथंच याच पेजवर तुम्हाला सर्व काही समजून जाईल. पहा, एक आर्टिकल आहे, चेंज करतो पेन मी, ए, आणि दुसरा आर्टिकल आहे एन. आणि इंडेफिनिट आर्टिकल जे आहे ते आहे द. याला कधी कधी दी म्हणतो आपण, आहे की नाही. तर दी कधी म्हणायचं हे मी तुम्हाला या लेक्चर सिरीज मध्ये सांगणार आहोत. मग पहा, यामध्ये आर्टिकल ए जे आहे आणि एन जे आहे कसा वापरतो. मराठीतून उच्चार असला पाहिजे. कसा उच्चार? मराठी उच्चार. मराठी उच्चार. पहा, मी तुम्हाला नेहमी सांगतो, उच्चार कसा असला पाहिजे? मराठी असला पाहिजे, तरच आर्टिकल वापरायचा आहे. इंग्लिश टू इंग्लिश जर तुम्ही आर्टिकल वापरलं तर इथं तुम्ही चुकणार. मी म्हणून म्हटलेलं आहे की आर्टिकल आपल्याला मराठीच्या उच्चारानुसार सोडवायचं आहे. मग व्यंजन असेल, काय असेल? व्यंजन सारखा उच्चार असेल तर आर्टिकल आपण ए वापरणार. आणि स्वरासारखा उच्चार असेल, स्वरासारखा उच्चार असेल तर आर्टिकल आपण एन वापरणार आहोत. मग जर मी असं म्हटलं सामान्य नाम एकवचनी पाहिजे, त्यासाठी नाम कसं पाहिजे? मग हे दोन्ही नाम जे आहे एकवचनी पाहिजे. कसे पाहिजेत असते? पहा, तुम्ही इथं नोट्स बनवू शकता तुमची स्वतःची. एकवचनी नाव असेल तरच वापरतो. एकवचनी नाम पाहिजे. सामान्य नाम एकवचनी असेल तरच आर्टिकल ए किंवा एन आपण वापरत असतो. अनेकवचनी असेल तर आपण आर्टिकल ए किंवा एन वापरू शकत नाही. परंतु एकवचनी किंवा अनेकवचनी दोन्ही असेल, एक अनेक वचनी असेल तर आर्टिकल द आपण वापरत असतो. दोन्ही गोष्टी समजून घ्या. एक व अनेक या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला इथं क्लिअर करून देणार आहोत. मग पहा, यामध्ये जर मी असं म्हटलं की व्यंजन आहे, मग व्यंजन असल्यावर आपण आर्टिकल ए वापरणार आणि स्वर सारखा उच्चार झाला तर आर्टिकल आपण एन वापरणार. मग मी म्हटलं असं की ऑरेंज घेतलं, ऑरेंज, आणि इथं आर्टिकल तुम्हाला वापरायचं आहे तर काय वापरणार? तर तुम्हाला मराठीतूनच उच्चार करायचा आहे. मराठीतला उच्चार जर अ पासून व्हायला, अ काय आहे? स्वर आहे, बरोबर आहे. अ स्वर आहे, एकवचनी नाम आहे, तर आर्टिकल एन वापरणार. काय वापरणार? आर्टिकल इथे येणार एन, ओके. आणि जर इथं मी असं म्हटलं की धिस इज रिकामी जागा पेन्स, तर इथं आर्टिकल कोणतं येणार हे जर तुम्हाला कळालं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. दिस इज पेन्स, इथं आर्टिकल कोणतं वापरणार? ए, एन, द पैकी, किंवा मग चौथा ऑप्शन आहे नो आर्टिकल. पहा, डेफिनेट आर्टिकल जे आहे, डेफिनेट आर्टिकल आपण कधी कधी वापरतो, तर हे लक्षात घ्या. डेफिनेट आर्टिकल म्हणजे होते द,
एकवचनी अनेकवचनी नाम चालते तर तिथं आपण द वापरत असतो. एखादी गोष्ट आपल्याला निश्चित माहित आहे, अशा वेळेस आपण आर्टिकल द वापरणार आहोत. पहा कशा पद्धतीने. आता एक वाक्य मी जर दिलं तर तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्यामध्ये काय वापरणार. वाक्य पहा, वाक्य तरी तुम्हाला जर मी म्हटलं शी इज अ गर्ल, सॉरी एक मिनिट थांबा. शी इज रिकामी जागा ब्युटिफुल गर्ल. इथं आर्टिकल काय येईल. दुसरा एक क्वेश्चन देतो. शी इज रिकामी जागा मोस्ट ब्युटिफुल गर्ल. तिसरं वाक्य देतो. शी इज रिकामी जागा मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. ती क्लासमध्ये सर्वात ब्युटिफुल आहे. आता इथं 3 वाक्य दिले. आपली शिकवण्याची पद्धत मी तुम्हाला इथं क्लिअर करून देणार. तर इथं आपल्याला आर्टिकल वापरायचे आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला हे प्रश्न दिला होता की दिस इज पेन्स, तर इथं आर्टिकल पेन्स आहे, बरोबर. इथं आपल्याला वापरायचं, इथं नाम आहे पेन्स असेल तर अनेक वचने येतं, इथं आर्टिकल वापरणार नाही. तुम्हाला माहित आहे की स्वर आणि व्यंजन असेल तर आपण आर्टिकल ए किंवा एन वापरतो. मग एकवचनी नाम असेल तर वापरतो, परंतु इथं नाम जे आहे अनेकवचनी आहे म्हणून इथं आर्टिकल येणार नाही. चला ठीक आहे. इथं तुम्हाला 3 ऑप्शन, इथं मी वाक्य दिलेले आहे 3 वाक्य. या 3 वाक्यातले ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ए, एन, द आणि चौथं ऑप्शन आहे नो आर्टिकल. चला तर मग या तिन्ही प्रश्नाचे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. म्हणजे तुम्हाला टाईप करत असताना असं टाईप करायचा. क्वेश्चन पहिला, आन्सर ए असेल तर ए, एन असेल तर एन, आहे की नाही पहिला. मग क्वेश्चन दुसरा असा टाईप करा, म्हणजे जेणेकरून मला समजेल तुम्हाला काय समजलं ते. आता मी समजून सांगतो. इथं शी इज, पहा सर्वात महत्वाची कन्सेप्ट एक वाक्य समजायची मी तुम्हाला सांगतो. वाक्य जर समजलं तर सहजपैकी सोडवता येते. हा आहे नाऊन. नाऊन साठी आपण आर्टिकल वापरत असतो आणि आर्टिकल वापरत असताना नाऊन सर्वात महत्वाचा रोल आहे. वाक्य जर एकवचनी किंवा अनेकवचनी असेल तर इथं वाक्य पहा, इथं वाक्य आहे एकवचनी, म्हणजे हे नाम जे आहे एकवचनी आहे. नाम कसं आहे एकवचनी आहे. मग इथं आपण आर्टिकल वापरणार तर हे इथं पहा नाम आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो आणि ऍडजेक्टिव्हच्या पहिले जर कोणता शब्द आला तर ते आर्टिकल असते. काय असते आर्टिकल. मग एकवचनी नाम आहे, इथं ऍडजेक्टिव्ह आहे तर इथं आपण आर्टिकल वापरणार ए. ब्युटिफुल, ब वरून उच्चार होत आहे, बस एवढं जरी लक्षात घेतलं, ब वरून उच्चार आहे तर आर्टिकल ए आपण तिथं वापरू शकतो. शी इज रिकामी जागा मोस्ट ब्युटिफुल गर्ल. रिकामी जागा दिली होती मोस्ट ब्युटिफुल गर्ल. मग पहा इथं नाऊन आहे. ओळखायचं कसं आपल्याला, काय वापरायचं आहे नाऊन. नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हच्या पहिले येणारा शब्द ऍडवर्ब असते. मग विद्यार्थी मित्रांनो इथं मला सांगा तर इथं आर्टिकल कोणतं यायला पाहिजे. आता तुम्ही नियम वाचलेला असते. आता तुम्हाला इथं क्लिअर सांगतो की तुम्ही परीक्षेत करता तर सही बरोबर वाटते आपल्याला बरोबर आहे, परंतु तिथं आन्सर आपलं चुकलेलं राहते. मग मला हे सांगा, तुम्हाला वाटते की मोस्ट ब्युटिफुल गर्ल असं म्हटलेलं आहे, वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाटते आणि तुम्हाला वाटते एसटी आलं आणि आता आपल्याला वाटते इथं द वापरायचं आहे की नाही. द वापरायचं, तुम्ही द टाकून येता असं वाटते तुमचा एक आन्सर पक्का आहे, परंतु इथं हे चुकलेलं आहे. इथं हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य नाही. मोस्ट कशाचं काम करायला तर मोस्ट इथं ऍडजेक्टिव्ह ऍडवर्बचं काम करायला लागलं. कशाचं ऍडवर्बचं काम करायला लागलं. जर 2 गोष्टीमध्ये तुलना होत असेल किंवा मग 2 घटकात तुलना होत असेल, एकवचनी असो की अनेकवचनी असो, त्यावेळेस ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं बनते, बरोबर आहे. मग इथं पहा
इथं कोणत्याही प्रकारची तुलना नाही, म्हणून इथं आर्टिकल काय येईल, तर इथं आर्टिकल येईल. इथं क्लिअर करून घेतो मी. हा जे आर्टिकल आहे इथं, इज रिकामी जागा अ मोस्ट ब्युटिफुल गर्ल, कारण ती एक मोस्ट ब्युटिफुल गर्ल आहे. इथं रिकामी जागा दिली मी तुम्हाला. शी इज रिकामी जागा मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास, म्हणजे क्लास मधली कशी आहे ती ब्युटिफुल गर्ल आहे. मग इथं लक्षात घ्या की आता इथं एक क्लास ठिकाण दिलेलं आहे, निश्चित ठिकाण आहे. कसं आहे, निश्चित ठिकाण आहे. त्या ठिकाणावरची गर्ल कशी आहे, तर ती ब्युटिफुल आहे, अशा पद्धतीनं सांगितलं. आता हे काम करत आहे पहा, या हिची तुलना बाकी अदर क्लासच्या मुलीशी करत आहे. आता हे बनलं सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. आता इथं वापरणार आपण आर्टिकल द. जे आय थिंक एवढं तुम्हाला समजलं असेल. अशा पद्धतीनं आपण आर्टिकल वापरायचं आहे. समोरच्या पेजवर जाऊया आपण. पहा, त्यानंतर आता तुम्हाला या आर्टिकलचा फरक सांगितला. मी पहिल्यांदा तुम्हाला काय लिहून देतो, तर त्या वाक्याचं स्ट्रक्चर लिहून देतो. पहा, स्ट्रक्चर कसं असते, नाऊन आहे, नाऊनच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, ऍडजेक्टिव्ह. ओके, आणि ऍडजेक्टिव्हच्या पहिले जर कोणता शब्द आला, ऍडवर्ब असतो. ऍडवर्बच्या पहिले कोणता शब्द आला, तर ते आर्टिकल असतो. जर ऍडवर्ब नसेल तर पहा, लक्ष द्या, मी पहिले समजून सांगतो, इथं समजून घ्या. नाऊन आहे, नाऊनच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. कधी कधी ऍडवर्ब वापरत नाही तर आर्टिकल ऍडवर्बच्या जागेवर येणार. समजलं? कधी कधी हे दोन वापरलं नाही तर आर्टिकल नाऊन साठी सुद्धा येऊ शकतो. म्हणजे हे वाक्याचं स्ट्रक्चर आहे. हे जर तुम्हाला एकदा कळालं वाक्याचं स्ट्रक्चर, तर तुम्ही सहज पद्धतीने सोडवू शकता. चला मग आणखी समोर जाऊया. पहा, आता तुम्हाला काही उदाहरणं देतो, मग तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला काय वापरायचं आहे. मग मी म्हटलं ही इज ऑनेस्ट. ओके, दुसरं वाक्य दिलं, ही इज रिकामी जागा ऑनेस्ट बॉय. तिसरं वाक्य देतो, ही इज रिकामी जागा व्हेरी ऑनेस्ट बॉय. आता एवढे वाक्य मी का देत आहे, आणखी वाक्य द्यायचे आहे. रिझन समजून घ्या की तुम्हाला एकदा स्ट्रक्चर समजलं तर तुमचं कोणताच पार्ट चुकणार नाही. ही इज रिकामी जागा व्हेरी व्हेरी ऑनेस्ट बॉय. आणखी एक वाक्य देतो, शेवटचं वाक्य, ही इज रिकामी जागा व्हेरी व्हेरी ऑनेस्ट बॉय इन आवर कॉलोनी. आता बघा, इथं आर्टिकल वापरायचे आहे. हे वाक्य मी तुम्हाला याच्यासाठी दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो की याच्यातला डिफरन्स जर तुम्हाला कळाला, डिफरन्स कळाला तरच हे वाक्य सोडवता येतात, अन्यथा तुम्ही ते 100% चुकून येणार. म्हणून म्हटलं की अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आर्टिकलवरचा, आणि एवढ्या डिटेल पद्धतीमध्ये तुम्हाला कोणीही शिकवणार नाही, तेवढ्या डिटेल पद्धतीमध्ये मी इथं तुम्हाला शिकवणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की टेटच्या जागा निघणार आहे, शिक्षक भरतीच्या जागा आहे. तर हा तर टॉपिक तुमच्यासाठी इतका महत्वाचा आहे की तुम्हाला 3 मार्क विचारतात, म्हणजे विचारतात. 2022 ची टेट पेपर जर तुम्ही पाहिला तर स्क्रॉल करू करू परेशान झाले होते, परंतु क्वेश्चन त्यांना जास्ती मुलांना सोडवताच नाही आले. तुम्हाला माहित आहे की IBPS कशा पद्धतीनं पेपर कंडक्ट करत असतो. मग त्यांचं सॉफ्टवेअर पहा, छोट्या छोट्या स्क्रीन आहे आणि स्क्रॉल करू करू तुम्हाला क्वेश्चन वाचावे लागतात. हालचे बेहाल होतात जर तुमची वाचनची स्पीड नसेल, आकलनची स्पीड नसेल, आणि अशा पद्धतीचे वाक्य जर तुम्हाला तिथं कन्फ्यूज करत असतील तर तुमचा वेळ निश्चितच तिथं खातील. म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ पहा, आणि याची महत्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच खास व्हिडिओ बनवलेला आहे. सोबतच फॉरेस्टच्या जागा सुद्धा निघणार आहे, आणि हे फॉरेस्टच्या जागा ज्या आहेत, तुम्हाला फॉरेस्टमध्ये इंग्लिश
खूप महत्वाचा आहे. स्कोरिंग सब्जेक्ट आहे आणि तुम्हाला स्कोर वाढवायचा असेल, रनिंग कमी होत असेल आणि स्कोर वाढवायचा असेल तर तुम्ही तिथं ते बॅलन्स बनवू शकता. ओके, म्हणून अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. पहा, इथं दिलेला आहे ही इज ऑनेस्ट, रिकामी जागा ऑनेस्ट, ही इज ऑनेस्ट. आता इथं आर्टिकल वापरायचं कोणतं? तुम्हाला 4 ऑप्शन आहेत तिथे, ए एन द, ए एन द असे 4 ऑप्शन आहेत आणि नो आर्टिकल, इथं नो आर्टिकल असे 4 ऑप्शन. तर इथं तुम्हाला 4 ऑप्शन पैकी निवडावं लागतंय. मग पहा, रिकामी जागा, ही इज रिकामी जागा ऑनेस्ट, इथं कोणतं आर्टिकल वापरणार? इथं कोणतंच आर्टिकल वापरणार नाही. रिझन काय आहे त्याच्यामध्ये? रिझन समजून घ्या. त्याचं रिझन हे आहे की इथं हे ऑनेस्ट काय आहे? ऑनेस्ट एक विशेषण आहे. तो कसा आहे? प्रामाणिक आहे. कसा आहे? प्रामाणिक आहे. मग प्रामाणिक आहे तर इथं आपण आर्टिकल वापरणार नाही. नाऊन असेल तरच नाऊन साठी आपण आर्टिकल वापरत असतो. मग इथं पहा, ही इज रिकामी जागा ऑनेस्ट बॉय. इथं पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं नाऊन आहे. नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, ऍडजेक्टिव्ह असतो आणि ऍडजेक्टिव्ह इथं आपण नाऊन वापरतो, म्हणजे आर्टिकल वापरतो नाऊन साठी. ओके, मग इथं बॉय हा एकवचनी आहे तर इथं न पाहता ऑनेस्ट म्हटल्यावर अ पासून उच्चार होत आहे. अ पासून इथं आपण वापरणार ॲन. एवढंच वाचायचं काम आहे. ऑनेस्ट बॉय, नाम दिसलं, नामाच्या पहिले ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्हचा उच्चार करायचा, अ पासून उच्चार होत आहे म्हणून इथं आपण ॲन वापरला. ॲन का वापरला? कारण अ पासून उच्चार होत आहे, हे स्वर आहे. तिसरं उदाहरण पहा, ही इज रिकामी जागा व्हेरी व्हेरी ऑनेस्ट बॉय. इथं काय यायला पाहिजे? तर तुम्हाला एसटी दिसलं त्याचा काहीच फरक पडत नाही, कारण एसटी आणि एसटी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर वापरलं तरच इथं आपण आर्टिकल द वापरणार. हे समजून घ्या. बॉय नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हच्या पहिले येणारा शब्द ऍडवर्ब. मी तुम्हाला स्ट्रक्चर लिहून दिलेलं आहे ऍडवर्ब. आणि इथं आपण जे नाऊन वापरणार या नामासाठी वापरणार आहोत. मग बॉय कसा आहे? एक वचनी आहे, व पासून उच्चार होत आहे. व पासून जर उच्चार होत आहे तर इथं अ आर्टिकल येणार. याच्या नामानुसार नाही, याच्या नामानुसार नाही, इथं जे उच्चार होईल त्याच्याच नामानुसार इथं आपल्याला आर्टिकल, उच्चारानुसार इथं आर्टिकल वापरायचं आहे. चौथं उदाहरण पहा, ही इज रिकामी जागा व्हेरी व्हेरी ऑनेस्ट बॉय. नाम आहे, नामाच्या पहिले येणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो, त्याच्याही पहिले येणारा शब्द ऍडवर्ब असतो आणि त्याच्याही पहिले जर कोणता शब्द आला तेही ऍडवर्ब असतो. ओके, म्हणजे एका वाक्यात तुम्ही नाम ओळखायचं शिकले, एका वाक्यात तुम्ही ऍडजेक्टिव्ह ओळखायचं शिकले, एका वाक्यात तुम्ही ऍडवर्ब ओळखायचं शिकले, एकाच वाक्यात तुम्ही आर्टिकल सुद्धा वापरायचं शिकलेले आहे. पहा, मग इथं व पासून उच्चार व्हायला, इथं अनेक वचनी नाव नाही, एकच वचनी नाव आहे, तर मग इथं काही अ येईल. समजलं? आता शेवटचं वाक्य. अशा पद्धतीने जर तुम्हाला डिफरन्स समजला तरच तुम्ही इथं सोडू शकता. ही इज रिकामी जागा व्हेरी व्हेरी ऑनेस्ट बॉय इन द कॉलनी. कुठला? आपल्या कॉलनीमधल्या, आपल्या कॉलनीमधला व्हेरी व्हेरी ऑनेस्ट बॉय आहे. निश्चित ठिकाण सापडलं आपल्याला. काय सापडलं? निश्चित ठिकाण. आणि इथं आता लागलं हे एसटी इथंही होतं, परंतु आता हे काम कशाचं करत आहे? तर सुपरलेटिव्ह डिग्रीचं काम करत आहे, म्हणून इथं न विचार करता आर्टिकल द वापरायचा आहे. अशा पद्धतीने आपण आर्टिकलला कॅप्चर करणार आहोत. डिटेलमध्ये व्हिडिओ पाहू, डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहोत. आजचा हा लेक्चर तुम्हाला समजला असेल. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल आणि आर्टिकलवरचे सर्व काही नियम पाहणार आहोत. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.